त्याचे आपल्याला छोटे छोटे आजपासून आपली गाडी चालू व्हायला लागली वडापावची. तुमचा सपोर्ट आणि प्रेम राहू द्या आपल्या गाडी. रुपा झाली का तयारी? हो झाली. नमस्कार मित्रांनो, आज आपण वडापावची गाडी लावत आहोत. पंटा चौकीला गाडी राहते आमची. आज पहिला दिवस आहे गाडीचा. तुम्ही नक्की आमच्या गाडीवर वडापाव खायला. आता मी आलू शिजवून घेतले, आता सोलून काढते त्याला. किती वेळ लागतो रुपा आलू शिजायला? अर्धा तास. अर्धा तास लागतोय. आज आपण किती आलू घेतलेत? 3 किलो नंतर 2 किलो असं मिळून 5 किलो. 5 किलो आलू काढलेत. तर 5 किलो आलू मध्ये किती वडापाव निघते? 300-400 इतके. किती निघते रुपा? 150 किलो 200. हा का. मग आपला ऍड्रेस कुठे आहे? एकदा मित्रांना सांग ना आपल्या. आपला ऍड्रेस पंटा चौकुली, जालना क्रिटिकल. त्याला क्रिटिकलच्या बाजूला. आणि चौकात गाडी राहते आपली. नक्की या वडापाव खायला. आता आपण आलू सोलून घेऊ. त्याची चटणी तयार केली मी कशी त्याच्यात मिळवायची ते सांगते. आता हे आलू संग तू काय काय टाकते याच्यामध्ये वडापाव मध्ये? वडापाव मध्ये हिरव्या मिरच्या, अजून जिरी मोहरी, कोथिंबीर, हळद, ओवा, अजून मीठ, कढीपत्ता. त्याची चटणी बनवून घ्यायची, आलू मध्ये टाकायची. आलूची चटणी बनवून घ्यायची. त्याचे आपल्याला छोटे छोटे पोळे करावे लागते. नंतर ते तळायला सोपं जातं. वडापावच्या आधी आपण ते मट्टा चालू करायचो ते आता उन्हाळ्यातच वापस चालू करू मट्टा. मसाला चालू करावा लागतो. आता हिवाळ्यामध्येच ऊन पाडा लागलंय. एंजल काय करते तू? दद्दूला झोका द्यायला लागली. दद्दू झोपला. बर, किती हुशार आहे पहा मित्रांनो आपली पोरगी. आता रुपाचं काम चालू आहे इथं. आलू शिला लागली. आता मी पण तिला आलू शिलू लागल, थोडीशी हेल्प करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपला पहिला दिवस आहे वडापावच्या गाडीचा. तुम्ही लवकरात लवकर आपल्या गाडीवर या. मंडा चौकुली MH21 जालना क्रिटिकल समोर आपला ऍड्रेस आहे. आता आपण गरमागरम आलू छिला लागलो. आलूची चटणी आपण पहिलं करून घेऊ, मग दिवसभर आपल्याला आलूची चटणी लागत नाही. जशी लागली तशी आपण आलू मागून घेऊ. जसं की तुम्हाला माहिती आहे की आज दिवाळी असल्यामुळं सगळेजण घरी असतात, पण आपल्याला आपली गाडी लावणं लागेल, कारण की आपली परिस्थिती तशी नाही आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तुम्ही माझ्या गाडीवर या आणि आम्हाला भरपूर सपोर्ट करा, प्रेम द्या. एंजल, तू येशील ना माझ्यासोबत गाडीवर? एंजल पण येणार आहे मित्रांनो आज आपल्यासोबत गाडीवर. काय म्हणते मग रुपा? काय चांगले सोला. चांगले स्वरा लागून. गरम आहे ते पण थोडं. आलू लय गरम आहे. आलू लय गरम आहे आणि आलू चांगला क्वालिटीचा आलू आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आलू दाखव मित्रांना. चांगला आलू आहे, क्वालिटीचा आलू आहे. इंदोरी आलू म्हणते त्यांना, इंदोरी. आलू जास्त गिजगिज होत नाहीये. सोलायला पण चांगला आहे आणि खायला पण चांगला आहे. क्वालिटी असते याच्यामध्ये. थोडा महाग भेटतो हा मार्केटमध्ये, पण चांगला असतो खायला. आता आपला वडापावचा रेट तुम्हाला माहित नसेल. आपल्या वडापावचा रेट आहे मित्रांनो 15 रुपये एक वडापाव. त्यासोबत मिरची, पापडी आणि चटणी असते आपली, शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी आणि ते
तुम्हाला मी सांगेन नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये की ती कशी बनवतो मी. तू चटणी घे बरं. टाक चटणी. बरं थांब थोडं. हे आलू काय करतो मी पुसून घेतो. थांब. बघू शकता मित्रांनो तुम्ही, सध्या आपली तयारी चालू आहे. जाऊ दे मित्रांनो, दाखव आलू कसा बनवतो आपण, चटणी कशी करतो. असा आम्ही पुरा आलू मस्त पैकी त्याला नाही का गरम गरम आलू चांगला चिरून घ्यायचा. काढा काढा. हा थोडं मागे चाप लागेल. मागे घे मागे. काम चालू आहे मित्रांनो. आता आजपासून आपली गाडी चालू व्हायला लागली वडापावची. तुमचा सपोर्ट आणि प्रेम राहू द्या आपल्या गाडीवरती. ही चटणी दाखव जादू. ही चटणी आमच्या रूपाने बनवली. रूपाला विचारा तुम्ही काय काय टाकलं चटणीमध्ये बनवायला. रूपा सांग मित्रांना. सांगितलं तरी सांग ना. जिरे मोहरी टाकले, लसूणचा पेस्ट, कढीपत्ता, हळद, अजून याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर याची रेसिपी तुम्हाला लवकरच भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला मला अगोदर नाही का सबस्क्राईब करणं लागेल आणि मला कमेंट मध्ये सांगा की वडापावची रेसिपी. मी तुम्हाला वडापावची रेसिपी दाखवून देईन. आता चटणी टाका ना आपण याच्यामध्ये. चटणी टाकू. आता आपण चटणी टाकायलो. याच्यामध्ये मीठ पण टाकू. बघा आता मीठ टाकलं आपण याच्यामध्ये. याला पुरं मिक्स करून घ्यायचं. याला पुरा एकजीव करायचा. याचा पुरा मिक्स करून टाकायचं. त्याला असं एकजीव करून घ्यायचं मित्रांनो. असं छानपैकी मस्तपैकी याला एकजीव करायचं. याला चटणी कमी पडलेली. रूपा अजून थोडी चटणी टाक. जशी लागेल तशी चटणी घ्यायची. जास्त तिखट पण नाही करायचं आणि जास्त फिक्क पण नाही करायचं. बस. आणि मीठ आपल्या चवीनुसार आपण टाकायचं. जसं मीठ लागेल आपल्याला तसं आपण टाकायचं. वरून एक कोथिंबीरचा तडका येतो मित्रांनो चटणीमध्ये. झाली कोथिंबीर. याच्यामध्ये काय सिक्रेट मसाले बिसाले काय राहत नाही. सगळे आपले घरगुती मसाले आहेत. वडापावची तयारी मित्रांनो आपण लवकरच करून घेऊ. हा मीठ टाकलं ना. झालं आपलं चटणी तयार. तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो ही चटणी कशी वाटली तुम्हाला. आणि अजून तुम्ही आपला वडापाव खाल्ला नसेल तर मंटा चौफुलीवर या. MH21 जालना क्रिटिकल समोर. लवकरात लवकर व्हिजिट द्या आणि वडापाव खाऊन आपल्या वडापावची टेस्ट सांगा. आणि एका गरीब घराण्यातल्या जोडीला सपोर्ट, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळं करून टाका. आज बघा किती दिवस आहे आपला आजचा. आजचा पहिलाच दिवस आहे आमचा. आणि इतके दिवस सुट्टीवर होतं. एवढे दिवस कुठं होतं काय होतं आता ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेनच मी. आजचा पहिला दिवस आणि डेली आम्ही व्हिडिओ अपलोड करू. डेली तुम्हाला अपडेट देत राहू की आम्ही काय करलो, कुठं चाललो, काय खाल्लो, काय नाही, सगळं सांगू. आणि तुम्ही आम्हाला जुडण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. मी बरोबर आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाका मित्रांनो. जास्त खारट पण नको आणि जास्त फिक्क पण नको. आता ही चटणी आपली रेडी झाली. हा पूर्ण टोटल किती किलोचा आहे. 5. हा 5 किलोचा आलू आहे. बघू शकता तुम्ही मित्रांना दाखवा. हा 5 किलोचा आलू आहे. ही 5 किलोची चटणी रेडी झालेली आहे मित्रांनो. 5 किलोच्या चटणीमध्ये आपण 150 ते 200 आलू विकू शकतो. सॉरी 150 ते 200 वडापाव विकू शकतो.
लवकर आटपण होतं. 11:30 झाले. तर लवकरात लवकर गाडी लावून टाकायची. 12:30 वाजता मी सगळ्याला टाइम सांगितलेला आहे की माझी गाडी 12:30ला चालू होऊन जाते. अजून माझ्याकडे 1 तास आहे. जाऊच तर मला 1 तास होऊन जातो. तर मित्रांनो आजची तयारी आपली झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ही चटणी आपण काय करू, उरलेली चटणी पॅक करून घेऊ. जशी लागेल तशी आपण तिथं टाकून घेऊ. मीठ, कोथिंबीर हे सगळं आपण एक्स्ट्रा आपलं सामान घेऊन जाऊ. याच्यामध्ये बेसन पीठ आहे. जसं लागेल तसं आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो. कोथिंबीर ताजी लागते. आणि याला कोथिंबीर, मित्रांनो कोथिंबीर ताजी लागती. ताजी कोथिंबीर वापरा. 1 दिवस अगोदरची 2 दिवस अगोदरची कोथिंबीर वापरू नका. त्याला क्वालिटी क्वांटिटी दिली तरच वडापाव चांगला लागतो. आता ही चटणी उरलेली आहे मित्रांनो, ही चटणी जाऊ. ही चटणी उरलेली आहे. आता ही चटणी आपण घेऊन जाते सोबत. आता ही चटणी घेऊन गेल्याच्या नंतर आपल्याला जशी लागेल तशी आपण चटणी याच्यात टाकू, ऍड करू. थोडं फिक्कं लागलं तर फिक्क्यामध्ये आपण ऍड करू शकतो. तिखट चटणी आहे हिरव्या मिरचीची. आता ही आपली भेरी चालू झाली. बोलू मिरच्या पण आपण सोबत ठेवतो मित्रांनो. वडापाव सोबत गरमागरम स्वादिष्ट अशा तेलामध्ये तळलेल्या मिरच्या आपण चालवतो. मिठामध्ये चवदार लागतं. आजची तयारी झालेली आहे मित्रांनो. आता आम्ही जात आहेत आमच्या वडापावच्या गाडीवरती. आणि तुम्हाला यायचंय कुठे माहिती का, मंठा चौफुली MH21 जालना क्रिटिकलच्या समोर. लवकरात लवकर आपल्या गाडीला व्हिजिट द्या. चला बोलतो आता काय म्हणते काय बोलतो? बोल काय तुला. आमचं बाळ रडते आता. आमच्या बाळाने रडायला सुरुवात केली. आमच्या बाळाला घेतो आम्ही आता. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.